नमस्कार. वेलकम टू इशाज किचन डायरीज. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक सुपर हेल्दी, चविष्ट आणि एनर्जीने भरलेली रेसिपी. नाचणी म्हणजेच रागी ही कॅल्शियमचा उत्कृष्ट घटक मानली जाते. हाडं मजबूत ठेवण्यासाठी, शरीराला ऊर्जा देण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि पचनासाठी नाचणी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्ही रोजच्या आहारात नाचणीचा समावेश केला तर शरीराला अनेक पोषक घटक सहज मिळतात. मग चला बनवूया अगदी हेल्दी आणि साखरेशिवाय तयार होणारी पौष्टिक नाचणीचे लाडू. सर्वात आधी एका कढईमध्ये 3 चमचे तूप गरम करून घेते. आता त्यामध्ये 50 ते 60 ग्राम काजू घालून साधारण 2 मिनिटे मध्यम आचेवर छान भाजून घेऊया. यानंतर त्यामध्ये 50 ग्राम बदाम घालते. बदाम आणि काजू दोन्हीही तुपामध्ये छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. आता उरलेल्या तुपामध्ये थोडे मखाने घालून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. मखाने भाजून झाल्यावर त्यामध्ये भाजलेलं किसलेलं सुकं खोबरं घालते. मी नेहमी सुकं खोबरं किसून आधीच भाजून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्यामुळे ते खराबही होत नाही आणि जेवण किंवा गोड पदार्थ बनवताना कधीही पटकन वापरता येतं. त्यामुळे हे मी फक्त 2 मिनिटं गरम करून घेते. इथे मी 2 छोटी वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. सुरुवातीला हे पीठ 2 मिनिटं कोरडंच भाजून घ्या. त्यानंतर थोडं थोडं तूप घालत लो फ्लेमवर साधारण 15 मिनिटं सतत हलवत भाजायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण पिठाचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे. इथे मी एकूण 4 ते 5 चमचे तूप वापरलं आहे. पीठ छान भाजून तयार झालं आहे. आता भाजलेले काजू, बदाम, मखाने आणि खोबरं मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं जाडसरही ठेवू शकता, पण मी इथे पूर्ण बारीक करून घेतलं आहे. आता या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे मी या लाडूंमध्ये साखर किंवा गूळ अजिबात वापरणार नाही. त्याऐवजी मी बिया काढलेले खजूर वापरत आहे. इथे मी एक लहान पॅकेट खजूर घेतला आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 2 पॅकेट खजूर वापरू शकता. आता हे मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून ही खजूरची पेस्ट हलकीशी परतून घेते. आता आपलं सर्व साहित्य तयार आहे. चला आता लाडू बनवूया. एका मोठ्या परातीत भाजलेलं नाचणीचं पीठ आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून हाताने छान मिक्स करून घेते. यानंतर त्यामध्ये खजूरची पेस्ट घालून पुन्हा सगळे एकजीव करून घेऊया.
मिश्रण किती छान तयार झालं आहे. लाडू बांधायला अजिबात अडचण येत नाही. आता थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन गोल आकार देत सुंदर लाडू तयार करूया. अशाच प्रकारे सगळे लाडू बनवून घ्या. वरून तुम्ही बदाम, पिस्ता किंवा काजूने सजावटही करू शकता. आणि तयार आहेत आपल्या घरगुती साखरेशिवाय बनवलेले पौष्टिक आणि चविष्ट नाचणीचे लाडू. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी ईशाज किचन डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका.